लायन्स क्लब ऑफ पनवेलच्या ऑक्टोबर सेवा सप्ताहानिमित्त मेघा चेकअप कॅम्प, डायबिटीज आणि आहार नियोजन विषयी मार्गदर्शन शिबिराला चांगला प्रतिसाद. शुक्रवार दिनांक 4/10/2024 रोजी डायबिटीज तसेच नेत्र तपासणी, कान तपासणी, बोन डेन्सिटी तपासणी, ECG व तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अशा विविध प्रकारच्या मोफत तपासण्यांच्या शिबिराचे आयोजन लायन्स क्लब ऑफ पनवेलच्या ऑक्टोबर सेवा सप्ताहानिमित्त गोखले हॉल पनवेल येथे करण्यात आले होते. तसेच लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष SG चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत करताना प्रास्ताविकामध्ये हेल्थबद्दल लोकांना जागरूक राहिले पाहिजे हे या मार्गदर्शन शिबिर भरवण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे असे सांगितले. या सर्व तपासण्या करून पुढील उपचारांसाठी पेशंटना डॉक्टरांचा सल्ला घेऊन तसेच कॅटरॅक्ट ऑपरेशन मोफत केले जाणार आहेत. लायन SN मूर्ती, प्रिन्सिपल ॲडवायझर ॲडव्होकेट DC साईट फर्स्ट यांनी शिबिराला भेट देऊन पेशंटना मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये जवळजवळ 85 लोकांनी सहभाग घेतला होता. या एकत्रित मेघा चेकअपचा आणि मार्गदर्शन शिबिराचा वयोवृद्ध आणि गरीब अशा लोकांनी लाभ घेतला. प्रख्यात डायबेटिलॉजिस्ट डॉक्टर कीर्ती समुद्रा MD मेडिसन व डॉक्टर महेश पाटील डायबेटीज न्यूट्रिशियन यांनासुद्धा आमंत्रित करण्यात आले होते. डॉक्टर कीर्ती समुद्रा यांच्याकडून डायबेटीज का होतो, डायबेटीजचे प्रकार कोणते, डायबेटीज कसा कंट्रोल ठेवला पाहिजे आणि डायबेटीजबद्दल लोकांना समजेल असं आणि ते कंट्रोल ठेवण्यासाठी काय केले पाहिजे हे वेगवेगळी उदाहरणे देऊन विविध अंगाने आपल्या डायबेटीजबद्दलच्या वक्तव्यामधून समजावून सांगितले. त्यानंतर डॉक्टर महेश पाटील डायबेटीज न्यूट्रिशियन यांनीसुद्धा आपल्या वक्तव्यामधून लोकांना डायबेटीजबद्दल सांगताना असं म्हटलं आहे की जर डायबेटीज कंट्रोल ठेवायचा असेल तर त्यासाठी आपला दररोजच्या आहारामध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण किती असले पाहिजे हे त्यांनी प्रेझेंटेशनमधून लोकांना मार्गदर्शन केले. आपला दररोजचा आहार कोणता असावा आणि तो नियंत्रित कसा ठेवता येईल याबद्दलसुद्धा मार्गदर्शन केले. आहार योग्य असेल तर डायबेटीजसुद्धा कमी होईल आणि औषधेसुद्धा कमी करता येतील असं सांगितले. योग्य आहार आणि नियमित व्यायाम हेच डायबेटीजचे औषध आहे असंही त्यांच्या डायबेटीज अवेअरनेसमध्ये सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यानंतर बऱ्याच नागरिकांच्या डायबेटीजबद्दलच्या शंकांचे निरसन करण्यात आले. त्यामुळे या डायबेटीज अवेअरनेसच्या शिबिराला नागरिकांकडून चांगला असा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अशी आशा आहे की लोक हे आहार अंमलात आणतील आणि त्यांचा डायबेटीज कंट्रोल राहील. त्यामुळे त्यांची जीवनशैलीही बदलेल आणि लायन्स क्लब ऑफ पनवेलला आपण चांगलं काम केल्याचा आनंद होईल. या शिबिरासाठी अध्यक्ष लायन SG चव्हाण, RC सुयोग्य पेंडसे, सचिव लायन अशोक गिल्डा, लायन SN मूर्ती, DC साईट फर्स्ट, प्रो कोऑर्डिनेटर लायन ज्योती देशमाने, लायन मधुकर भगत, लायन राजेंद्र जेसवाणी, लायन भावना जेसवाणी, लायन लुईस कोल्याको, लायन सुरभी पेंडसे, लायन शोभा गिल्टा, लायन लेडी गीता म्हात्रे, लायन अलका चव्हाण, लायन मंगला ठाकूर, लायन प्रतिमा चव्हाण, लायन प्रमोद गजहंस, लायन सुभाष पाटील इत्यादी लायन्स सदस्य उपस्थित होते. या शिबिरामध्ये लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई कामोठे यांनीसुद्धा सहभाग घेतला होता. या शिबिरामध्ये अध्यक्ष अरुणा सावंत व सेक्रेटरी सुजाता तसेच लायन संदेश महाडिक, लायन दीपक जाजू उपस्थित होते. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, पनवेल. शिकवायला किंवा आमच्या पुस्तकांमध्ये किंवा जिथे असतं तर फक्त 3 प्रकार असतात: टाईप 1, टाईप 2 आणि जस्टेशनल डायबिटीस म्हणजे प्रेग्नन्सी रिलेटेड डायबिटीस. हे 3 असतात. मग त्याच्यात आपण जो होताली पाहतो, सगळ्यांना असतो, आपल्याला असतो, आपल्या शेजारच्यांना असतो, आपल्या घरातल्यांना असतो, मॅक्झिमम जो कोणी डायबिटीसबद्दल बोलतो तो असतो टाईप 2 डायबिटीस. त्याला टाईप 2 डायबिटीस म्हणतात. टाईप 1 डायबिटीस जो आहे तो खूप वेगळ्या प्रकारचा डायबिटीस आहे. तो जरा जास्त सिरियस डायबिटीस आहे असं आपण म्हणू शकतो आणि तो खूप कमी वयात होतो. म्हणजे शक्यतो लहान मुलांना जो डायबिटीस होतो तो टाईप 1 डायबिटीस असतो. त्याच्यात फरक काय आहे, टाईप 1 आणि टाईप 2 मध्ये फरक काय आहे तर, आणि डायबिटीस होतो कशामुळे हे जर आपल्याला माहिती कळलं तर आपल्याला तसं म्हणजे फरकही सांगता येईल. तर डायबिटीस होतो म्हणजे काय होतं की रक्तातली साखर वाढते. बरेच लोक प्रश्न विचारतात की मला कुठला म्हणजे रक्तातला डायबिटीस आहे की लघवीतला डायबिटीस आहे. असं काही नसतं. तुमच्या रक्तात शुगर वाढली म्हणजे 1.5 ते 2 तास तुमच्या ब्लडच्या लेवलमध्ये असते. जसे 2 तास झाले डोपामाइनची लेवल कमी व्हायला लागते. मग तुम्ही बेचैन होता. मग तुम्ही शोधायला लागता डबे, बिस्किट, कुठे अजून एक डेअरी मिल्क ठेवलं आहे, कुठे गुलाबजामुन ठेवलं आहे किंवा कुठे चपाती ठेवली आहे. आणि जोपर्यंत डोपामाइन परत रिलीज होणार नाही, परत तुमची ती लेवल येणार नाही होता, खराब का होता. कारण
शुगर आत येत नाही, आत न आल्यामुळे त्या कोशाणूचं काम कमी होतं, किडनीचं काम कमी झालं किंवा डिफर झालं, खराब झालं. म्हणजे एखादा एसी चालू झाला, एखादाच लाईट चालू झालं, तसं सेम ऑर्गन्समध्ये होतं. म्हणून ऑर्गन डॅमेज डायबिटीजमध्ये किंवा हाय डायबिटीजमध्ये हे जास्त होतं. जेव्हा शुगर बाहेर आली आहे तर इन्सुलिनला ते दार उडून आत पाठवायचं. पण तुमचं जर